आज मंठा येथे भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाबोधी विहार मुक्ती आंदोलन करण्यात आले। शिवाजी महाराज, राजे संभाजी, माता जिजाऊ, माता रमाई आणि सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करून आज या मंठा शहरामध्ये हा जो जमलेला बौद्ध पूर्ण समाज आहे, हा समाज स्वतःच्या न्याय हक्कासाठी इथे उपस्थित झालेला आहे। कारण सहजासहजी आपल्याला काहीच मिळालेलं नाहीये ही जाणीव प्रत्येकाला आहे। आणि जो कोणी जर आता आपल्या घरामध्ये जर प्रवेश करत असेल आणि आपलं घर हे माझं आहे असं सांगत असेल तर आपल्याला मानोदकर सरांनी सांगितल्याप्रमाणे तशी तक्रार द्यावी लागते ग्रामपंचायतीला की माझ्या घरावर कोणीतरी कब्जा केलाय। तसंच आपल्या आता बुद्ध विहारावरती एक जातीय घटक त्याला आपण ब्राह्मण समाज म्हणतो, त्या ब्राह्मण समाजानं आपल्या बुद्ध विहारावरती कब्जा केलेला आहे। आणि हा कब्जा उठवण्यासाठी आपण विचार केला पाहिजे की वेळोवेळी संकटाच्या काळी आपल्याला आपल्या मदतीला कोण धावून येत आहे। जेव्हापासून बुद्धगयामध्ये आंदोलन सुरू आहे तेव्हापासून जे बाहेर देशात जाऊन सांगतात की मी बुद्धाच्या देशातून आलोय, त्याला आपण मोदी म्हणतो, तो मोदी एक शब्दही बरोबर नाही, एक शब्दही त्यांनी व्यक्त केले नाही, एक भावनाही त्यांनी व्यक्त केले नाही। त्यानंतर काँग्रेसचे राहुल गांधी असतील, त्यांनी बुद्धगया या शब्दावर, या आंदोलनावर एक शब्दही त्यांनी व्यक्त केला नाही। तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, या एकाही महाभागांना वाटलं नाही की भारतीय बौद्ध भारतामध्ये बौद्ध धर्म हा मोठा श्रेष्ठ आहे आणि बौद्ध समाज एक समूह आहे आणि या समूहाची अस्मिता असलेला बुद्ध विहार याच्यावरती एका समाजानं कब्जा केलेला आहे। तो कब्जा काढण्यासाठी आपण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे। ते एकाही प्रतिनिधीला वाटलं नाही, ते वाटलं फक्त आपले तुमच्या आमच्या आणि सर्वांचे लाडके असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर, त्यांची प्रेमळ चालू होती। त्यांनी वेळोवेळी सांगितलं, त्याच्यावरती सोल्युशनही दिलं, पण इतर पक्षाला, इतर नेत्यांना त्याची आवश्यकता वाटली नाही। कारण आपले रक्त हे आपल्याच कामी येणार आहे हे आता आपल्या